परंतु विजयाची माळ कोणाच्या गळ्यात होते? गजानन लवटे. 2 नंबर चालले तिथं पाना आणि 3 नंबर होते अंबिले. यांनी पहिले सुद्धा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. भाजपमधून ते आमदार आपल्या मतदारसंघामध्ये. नवनीत राणा यांनी पाठबळ दिल्यामुळे रमेशजी बुंदेले हे रिंगणात उतरले होते निवडणुकीच्या. कामं केले, विकासात्मक कामं केले, पण त्यांना विकासात्मक कामाचा गाजावाजा करता आला नाही असाही सुद्धा आरोप मतदारसंघामध्ये होता. गजानन लवटे यांच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलेलं नाही. मध्ये प्रत्येक पदाधिकारी बूथवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि उबाटा गटाचे पदाधिकारी हे प्रत्येक बूथवर होते. आणि परंतु अंतिम निकाल हा उद्या आहे. उद्या 12-1 वाजेपर्यंत खरा उमेदवार कोण आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आपल्याला पाहावं लागेल. हमको मालूम है जन्नत की हकीकत क्या है, हमको मालूम है जन्नत की हकीकत क्या है, दिल को खुश रखने को गालिब ख्याल अच्छा है. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री मागा न्यूज. नुकतंच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि अंतिम निकाल उद्या माहीतच पडणार. परंतु दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये एक संभ्रमाचं वातावरण सुरू आहे. संभ्रमाचं वातावरण म्हणजे की विजयाची माळ कोण्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार. सध्या चर्चेचे विषय बनलेल्या 2 उमेदवार आहेत. एक शिवसेना उभाटा गटाचे गजानन लवटे आणि युवा स्वाभिमान पार्टीचे रमेशजी बुंदेले. ह्या दोघांची चर्चा दर्यापूर आणि अंजनगाव शहरात सुरू आहे. खरोखर विजयाची माळ कोण्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण केलेला आहे. मित्रांनो, सर्वप्रथम दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. चौरंगी लढत म्हणजे कोण? सर्वप्रथम गजानन लवटे उबाटा गटातून, त्यानंतर रमेशजी बुंदेले युवा स्वाभिमान पार्टीतून, त्यानंतर अंकुश वाकपांजर हे वंचित मधून, त्यानंतर कॅप्टन अभिजित आडसूळ हे शिंदे गट शिवसेनामधून, अशी चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. परंतु निवडणुकीच्या दिवशी फक्त लढत हे तिघांमध्ये होताना आपल्याला दिसली. सर्वप्रथम रमेशजी बुंदेले, त्यानंतर गजानन लवटे, त्यानंतर अंकुश वाकपांजर, ही अशी तिरंगी लढत आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. परंतु विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? कारण की येत्या 2 दिवसामध्ये एक चर्चेचा विषय दर्यापूर मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अनेक दुकानं, अनेक चौहाटे आणि अनेक गावांमध्ये एक चर्चेचा विषय होता. फक्त 2च नाव आपल्याला चर्चेत आपल्याला ऐकायला मिळाले, लवटे आणि रमेश बुंदेले. ह्या दोघांमधून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे? विचार जर केला अंजनगाव मतदारसंघातून, अंजनगाव मतदारसंघामध्ये एक वातावरण आपल्याला पाहायला मिळालं की सर्वप्रथम जे दर्यापूर शहरामध्ये ऐकायला येत होतं की अंजनगावमध्ये हा पाना चाललेला आहे. म्हणजे अर्थात रमेशजी बुंदेले सर्वाधिक मतं मिळवताना आपल्याला असं चर्चा दर्यापूर शहरात होती. पण वास्तविक आम्ही तिथं ग्राउंडवर जाऊन आम्ही अंजनगाव शहराची आणि ग्रामीण भागातली जर वस्तुस्थिती जर पाहिली, सर्वप्रथम तिथं 1 नंबरचे कॅन्डिडेट होते गजानन लवटे, 2 नंबर चालले तिथं पाना आणि 3 नंबर होते अंकुश वाकपांजर. अशी तिरंगी लढत अंजनगावमध्ये होती. विचार जर केला अंजनगावमध्ये दोन्ही उमेदवार हे स्थानिक अंजनगावचे आहेत आणि रमेशजी बुंदेले यांनी पहिले सुद्धा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. भाजपमधून ते आमदार आपल्या मतदारसंघामध्ये होते. पण रमेशजी बुंदेले यांचा स्वभाव हा शांत आहे आणि त्यांच्यामध्ये निर्णय घ्यायची क्षमता नाही आहे असा चर्चेचा विषय मतदारसंघामध्ये होता. परंतु वस्तुस्थिती विचार जर केला, नवनीत राणा यांनी पाठबळ दिल्यामुळे रमेशजी बुंदेले हे रिंगणात उतरले होते निवडणुकीच्या. वास्तविक जर पाहिलं, रमेशजी बुंदेले यांची कार्यकाळ हा मतदारसंघामध्ये समाधानकारक होता. कामं केले, विकासात्मक कामं केले, पण त्यांना विकासात्मक कामाचा गाजावाजा करता आला नाही असाही सुद्धा आरोप मतदारसंघामध्ये होता. दुसरीकडे जे मध्यंतरी शिंदे गटाकडून जे झालेलं सत्तांतर होतं, कुठेतरी मतदारांमध्ये जे बिंबवलेलं होतं 50 खोके एकदम ओके, जे मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतारा झाल्यामुळे त्यांचा राग, जो मतदारांमध्ये राग होता, तो राग ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवलेला दिसते. गजानन लवटे यांच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलेलं नाही, परंतु उद्धव ठाकरे शांतवादी आणि सौम्यवादी चेहरा पाहून लोकांनी शिवसेना उभाटा गटाला मतदान केलेलं आहे. आपण जर विचार केला, महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे होते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना, ह्या तिन्ही पक्षाने जोमाने ताकद लावलेली आपल्याला दिसली होती मतदारसंघामध्ये. प्रत्येक पदाधिकारी बूथवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि उबाटा गटाचे पदाधिकारी हे प्रत्येक बूथवर होते आणि जोमाने त्यांनी प्रचार सत्रामध्ये सुद्धा उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत जर चित्र पाहिलं, आज
मतदारसंघामध्ये एकच नाव चर्चेत आहे, गजानन लवटे. विचार जर केला, शहरातला जो वोटर आहे, शहरातला वोटर पाना म्हणत आहे, परंतु ग्रामीण भागातला वोटर हा गजानन लवटे म्हणत आहे. सध्या तरी वातावरण संभ्रमाचं आहे. उद्या सकाळी उद्या 12-1 वाजेपर्यंत आपल्याला अंतिम निकाल माहिती पडेल. पण सध्या तरी आम्ही जो सर्वे केलेला होता सह्याद्री माझा न्यूजने, आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरलो, आम्ही शहरात फिरलो, आणि जे राजकीय विश्लेषक असतात आणि राजकीय ज्यांना अभ्यास असतो आणि त्यांच्या सुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे, परंतु त्यांनी सुद्धा एक कौल आम्हाला दिलेला आहे, गजानन लवटे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असं तरी एक वातावरण, अशी सुद्धा प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. नक्कीच म्हणजे लवटे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे आता तरी निश्चित झालेलं आहे. परंतु अंतिम निकाल हा उद्या आहे. उद्या 12-1 वाजेपर्यंत खरा उमेदवार कोण आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, जर विचार जर आपल्या मतदारसंघाचा, आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू आपल्या मतदारसंघामध्ये कोण्या समाजाचे किती टक्के वोट आहेत. आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू. मुस्लिम समाजाचे आपल्या मतदारसंघामध्ये 45,000 हे वोटिंग आहे. त्यानंतर बौद्ध समाजाचं आपल्या मतदारसंघामध्ये 65,000 वोटिंग आहे. आणि हिंदू म्हणजे यामध्ये सर्वच आले. आपल्या मतदारसंघामध्ये हिंदूंचे वोट हे 2 लाखाच्या आसपास आहेत. आता जर मताचं जर डिवायडेशन केलं, खरा गेम ह्याच मध्ये होणार आहे. कारण की प्रत्येक समाजाला, कारण की निवडणूक जर म्हटली तर समीकरण येते जातीचं. ह्याही निवडणुकीमध्ये एक जातीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जातीचं समीकरण जरी पाहिलं तरी सुद्धा तिथं सर्रास गजानन लवटे आपल्याला भारी पडताना दिसत आहे. कारण जे पक्षाचे वोटिंग असतात हे पक्षाचे वोटिंग पक्षाला पडतातच. विचार जर केला, काँग्रेसचे वोटिंग मतदारसंघामध्ये पुष्कळ आहे. त्यानंतर शिवसेना यांचं पण वोटिंग मतदारसंघामध्ये पुष्कळ आहे, कारण की हा गड शिवसेनेचा होता. त्यानंतर राष्ट्रवादी यांचं सुद्धा वोटिंग हे पक्का आहे. विचार जर केला, जर पक्षाचं जरी वोटिंग जर केलं तरी गजानन लवटे हे सर्रास आपल्याला भरताना दिसत आहे. पण शक्यतो सर्वात जास्त मॉडेल समाज म्हणजे मुस्लिम बांधवांनी गजानन लवटे यांना पसंती दाखवलेली आहे. गजानन लवटे यांचा चेहरा पाहून नाही तर उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहून मुस्लिम बांधवांनी वोटिंग केलेला आहे, अशी सुद्धा माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा काही कमेंट असतील, काही अजून काही सुझाव जर असतील, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जुळून राहा सह्याद्री न्यूज करिता. सूरज देशमुख, दर्यापूर.